नमस्कार, मी विशाल पाटील. बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबईकरांचे अनेक पातळ्यांवरती हाल होण्याची शक्यता आहे, कारण बँक, बेस्ट, वीज आणि पोस्टाचे कर्मचारी संपावरती जाणार आहेत आणि त्यामुळे याचा मोठा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्ट मध्ये सुधारित वेतन करार, सानुग्रह अनुदान आदी मुद्द्यांवरती बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावरती जाणार आहेत, तर बँक कर्मचारी उद्या आणि परवा संपावरती जात आहेत. खासगीकरणाच्या विरोधासह वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावरती गेलेत. हे कर्मचारी संपावर गेल्यामुळे राज्यातील वीज निर्मिती आणि वितरण ठप्प होण्याची शक्यता आहे. तसंच पोस्टातील खासगीकरण, व्यापारीकरण आणि आउटसोर्सिंग थांबवावं आणि 5 दिवसीय कामकाजाचा आठवडा करावा अशी मागणी करत पोस्टाचे कर्मचारी देखील संपावर गेलेत. तर सर्वाधिक संबंध येतो तो म्हणजे आपला बँकांशी. बँकांनी जर संपाचं हत्यार पुकारलं तर मात्र तुमचे आमचे सर्वसामान्यांचे हाल सुरू होतात. त्याच संदर्भातली सगळ्यात पहिली बातमी पाहूयात, ती म्हणजे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि भारतीय बँक कर्मचारी संघानं 8 ते 9 जानेवारी रोजी संपावरती जाण्याचा इशारा दिलाय. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे देशातील बँकांच्या व्यवहाराला त्यामुळे मोठा फटका बसणार आहे. सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी हा संप पुकारलाय. देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी पुन्हा एकदा बँक बंदची हाक दिली आहे. त्यामुळे या 2 दिवशी देशभरातील बँका बंद राहणार असून त्यामुळे ग्राहकांची मात्र गैरसोय होणार आहे. तर कामगार नेते विश्वास उटगी यांच्याशी या संदर्भामध्ये आपण सर्वात आधी चर्चा करणार आहोत. विश्वास उटगीजी, आपला सर्वसामान्यांचा रोज जो आहे तो व्यवहार चालतो तो बँकांच्या माध्यमातून. बरं, मात्र बँक कर्मचारी ज्यावेळेला 2 दिवसांच्या संपाची गोष्ट करतात त्यावेळेला सर्वात आधी महत्त्वाचं येतं ते म्हणजे एटीएम मध्ये खडखडाट तर नाही ना होणार, आपले दैनंदिन व्यवहार कशा प्रकारे होणार, आणि जे सर्व व्यापारी आहे त्यांचं देखील अनेक गोष्टी ज्या आहेत पैसा नसल्या कारणामुळे अडचणीचा सामना त्यांना करावा लागतो. पण अशा वेळेला बँक कर्मचाऱ्यांनी जो पुकारलेला संप आहे त्यामागे नेमकं उद्दिष्ट काय, कुठल्या गोष्टींना त्यांचा नेमका विरोध आहे? विश्वासजी, आजचा जो 2 दिवसाचा बँक कर्मचारी संप आहे तो या देशातल्या एकूणच जो व्यापक संप 10 मोठ्या केंद्रीय कामगार संघटना आणि 40 पेक्षा जास्त मोठ्या औद्योगिक कामगार संघटना आहेत यांच्या संघटनांच्या एकत्रित निर्णयाचा हा भाग आहे. बँक कर्मचाऱ्यांनी 26 तारखेला विलीनीकरणाच्या विरोधात एक संप केला, तो यशस्वीरित्या झाला. तो बँक कर्मचाऱ्यांना 10 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केला, तेव्हा 9 संघटना एकत्र होत्या. आता जो संप आहे बँक कर्मचाऱ्यांचा तो एकूणच 12 समान मागण्या ज्या आहेत या देशातल्या कामगारांच्या त्याचा एक घटक म्हणून बँकांचा संप आहे. आता ह्याच्यामध्ये एटीएम चालू असेल, काही वेळ नसेल, हा भाग आहेच. याच्यात ग्राहकांना त्रास होईल, होईल, पण तरीही एकूणच देशातले 25 कोटी कामगार जेव्हा संपावर जातात तर तो या देशातल्या मोदी सरकार किंवा राज्य सरकारांच्या विरोधामध्ये जे काही कामगारांचं म्हणणं आहे त्या 12 मागण्या कुठल्या महत्त्वाच्या आहेत त्या अनुषंगाने आपण चर्चा करणं आवश्यक आहे. खरं मला असं वाटतं की बँक कर्मचारी एकूणच 12 मागण्यांना पाठिंबा देत आहेत आणि ह्याच्यात बँक कर्मचाऱ्यांचा मुद्दा जर धरला तर तो बँकिंग व्यवस्थेमध्ये सुधारण्याच्या नावाखाली ज्या काही बँकांची कर्ज वसुलीच होत नाही, बड्या कर्ज बुडव्यांची, त्याच्याविषयी बँक कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर विलिनीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी लढत आहेत, तोही एक मुद्दा आहे. बँक कर्मचारी एकूणच बँकांच्या खाजगीकरणाविरोधात लढत आहेत गेल्या वर्षानुवर्ष, तो एक मुद्दा आहे. पण त्याचबरोबर ती प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी आणि बोनसमध्ये बँक कर्मचाऱ्यांना जे सिलिंग लावलेलं आहे, आणि बँक कर्मचाऱ्यांनाच नाही सर्वच कामगारांना सिलिंग आहे, ते हटवावं अशा काही मागण्या आहेत. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांना किमान 18,000 किमान वेतन मिळावं आणि ते जर समान परमनंट काम करत असतील तर परमनंट काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना समान कामाला समान वेतन का नाही, हा प्रश्न केवळ बँकिंग उद्योगाचा नसून संपूर्ण या देशातल्या सर्वच उद्योगांमध्ये आहे. तोही प्रश्न बँकिंग उद्योगामध्ये अव्वल दर्जाचा आहे. आणि आयडीबीआय बँकेमध्ये आज 17,000 कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी हे कायम स्वरूपाचं काम करतायत,
परंतु त्यांना कंत्राटी वेतन मिळतं आणि ते सुद्धा 10,000च्या आसपासच मिळतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणेच समान कामाला समान वेतन आणि त्यांचं कायम स्वरूपाचं काम मिळणं ही आत्ताची महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आम्ही फोकस करतो. हे झालं बँकिंग क्षेत्राविषयी. पण LIC किंवा बँका आणि GIC हे एकूणच आर्थिक क्षेत्र आहे, याचा संकोच करण्याचं काम भारत सरकार जे करते त्याच्याही विरोधात हा फायनान्शियल सेक्टरमधला कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा संप आहे. आता तुम्ही पोस्टातल्याच कर्मचाऱ्यांचं जर बघितलं तर पोस्टामध्ये कुरिअर आणल्यानंतर पोस्टाचं खच्चीकरण होत आहे. त्यामुळे त्यांचं कंत्राटीकरण आणि आउटसोर्सिंग हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या म्हणण्याला सगळ्याच कामगार वर्गाचा पाठिंबा आहे. आता वेतन म्हणजे 7वं वेतन तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना देतात हे योग्य आहे, परंतु हेच 7वं वेतन अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचारी या सरकारी कर्मचाऱ्यांचंच काम करतात. पण त्यांना तुम्ही कधी भाऊबीज म्हणणार, कधी तुम्ही मानधन म्हणणार, मग त्यांना कायमस्वरूपाचं सरकारी कर्मचारी म्हणून त्यांना 7व्या वेतन आयोगात का नाही तुम्ही समाविष्ट करून घेणार, हाही कामगार वर्गाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या सुद्धा उद्याच्या 2 दिवसाच्या संपामध्ये आहेत. आणखीन एक क्षेत्र तुम्ही घ्या की सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन न मिळणारे जे जवळजवळ 3 लाख लोक आहेत, म्हणजे ज्यांना NPS मध्ये सामावलेलं आहे, त्यांना तुम्ही जुनी पेन्शन का नाही देणार, म्हणून तेही लोक उद्या संपावर आहेत. म्हणजे सरकारी कर्मचारी संपावर जरी नसले परमनंट लोक, तरी काही लोक परमनंट असलेले पण पेन्शन ज्यांची अजूनही NPS आहे, म्हणजे नवीन पेन्शन आहे, त्याला पेन्शन म्हणणं चुकीचं आहे, ती NPS आहे, ते म्हणतात आमची जुनी पेन्शन का नाही मिळणार, म्हणून 3 लाख सरकारी कर्मचारी संपावर आहेत. BSNLचे लोक, BSNL मध्ये जो अन्याय चालू आहे तो खाजगी टेलिकॉम क्षेत्र याला बढावा देणं हे मोदी सरकारचं चाललंय आणि सरकारी टेलिकॉम क्षेत्रामध्ये BSNL ही अग्रणी संस्था आहे, त्याचं खच्चीकरण करणं, MTNLचं खच्चीकरण करणं, ह्या दोन्ही गोष्टी आपण बघतो. त्यामुळे BSNLचे कर्मचारी आणि MTNLचे कर्मचारी आज संपावर आहेत आणि त्यांच्या संपातले सगळे मुद्दे हे राष्ट्रीयकृत बँकांचे जसे महत्त्वाचे आहेत तसेच ते आता BSNLचे महत्त्वाचे आहेत. कारण का टेलिकॉम क्षेत्रामध्ये सरकारी क्षेत्र वगळायचं, कमी करायचं, खच्ची करायचं आणि खाजगी क्षेत्र वाढवायचं हा अन्याय ते सहन करणार नाहीत आणि त्याला सर्वच कामगार संघटनेचा पाठिंबा आहे. तुम्ही आता तेल क्षेत्र किंवा वायू क्षेत्र इथे बघा, ONGC, HPCL या सर्व ठिकाणी सरकारने या प्रॉफिट मेकिंग कंपन्या अक्षरशः त्यांचा खुळखुळा केलेला आहे. रेल्वेमध्ये सातत्याने सर्व बाजूने खाजगीकरण आणि कंत्राटीकरण चाललेलं आहे. त्यामुळे तिथले सुद्धा कर्मचारी आज या संपामध्ये काही जण आहेत, काही जण नाही आहेत, परंतु त्यांचा पाठिंबा मात्र या मागण्यांना आहे. तुम्ही शिक्षक आणि प्राध्यापकांचं बघा, तुम्हाला मी सांगतो सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षक आणि प्राध्यापक यांचं कंत्राटी लोकांची जी संख्या आहे ही संख्या परमनंट लोकांपेक्षा जास्त आहे. आणि कंत्राटी प्राध्यापक आणि कंत्राटी शिक्षक आज इतक्या वाईट अवस्थेत आहेत, त्यांचं म्हणणं एकूणच रोजंदारीवरची जी माणसं आहेत ना तशा पद्धतीचे हाल प्राध्यापकांचे आणि शिक्षकांचे आहेत. आणि म्हणून शिक्षण व्यवस्थेचं खाजगीकरण करण्याचं जे सरकारचं धोरण आहे त्याचे ते बळी आहेत. त्यामुळे त्यांचेही प्रश्न ह्या संपामध्ये अव्वल दर्जाचे आहेत. म्युन्सिपल कामगारांमधले चतुर्थ श्रेणीचे कामगार, BSTचा संप तर अव्वल दर्जाचा संप आहे. कारण का त्यांचं खाजगीकरण करून BSTच्या आगाराच्या खालच्या जमिनी याचं मोठे टॉवर बांधणारे जे बिल्डर आहेत त्यांना सोपवण्याचं काम कमिशनर अजय मेहता करतायत आणि कामगारांना पगार न देता BSTच्या लोकांना सडवणं आणि BST मोडून काढणं आणि त्याचं खाजगीकरण करणं हे अजय मेहता यांचं काम आहे. आज आमचा सवाल आहे की BSTचं बॅलन्स शीट, BSCचं बॅलन्स शीट आणि म्युन्सिपाल्टीचं बॅलन्स शीट हे खरं तर इंटिग्रेटेड बॅलन्स शीट म्हणजे एक सामायिक ताळेबंद असला पाहिजे. मुंबई म्युन्सिपाल्टीचं काम आहे शिक्षण, आरोग्य आणि परिवहन या सर्वाचा खर्च मुंबईच्या नागरिकांच्या वतीने ते टॅक्स भरणारे आहेत त्यांच्या वतीने मुंबई म्युन्सिपाल्टीच्या बॅलन्स शीटमध्ये आलं पाहिजे. आज BSTचं बॅलन्स शीट जर मुंबई म्युन्सिपाल्टीमध्ये कायद्यान्वये समाविष्ट केलं तर BSTचा आजचा जो संकट आहे हा संपूर्णपणे संपून जाईल आणि ग्राहकांचे तुम्ही जे म्हणता हाल ते हाल नसून हाल होत आहेत, पण आम्ही ते हाल सहन करू. पण BSTचं खाजगीकरण ग्राहक पॅसेंजरना सुद्धा मंजूर नाहीये. म्हणून BSTच्या संपाला त्यांची एकीकरणाची जी समिती आहे, एक म्हणजे संघर्ष समिती आहे, त्या समितीला सगळ्या कामगार संघटनांचा पाठिंबा आहे, जनतेचाही पाठिंबा आहे. कारण आज मुंबई म्युन्सिपाल्टी
आणि राज्य सरकार दोघांच्या संगनमताने नोकरशाही बीएसटीचा गळा घोटते आणि बीएसटीचे कामगार आज संघर्षात आहेत। त्यांनी मागच्या वर्षी पण संप केला होता, पण अजय मेहता ऐकणार नाहीत, लोकांना भेटणार नाहीत आणि स्वतःची मनमानी करून आज ते जणू या शहराचे सीईओ झालेले आहेत। आणि म्हणून हातचा जो संप आहे बीएसटीचा पूर्ण हत्यार जे योग्य उपसण्यात आलेलं आहे असं तुर्तास तरी आपल्याला दिसतंय। या संदर्भातली आपण आणखी चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यात झालेली बैठकही निष्फळ ठरली, त्यामुळे बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावरती जाणार आहेत। संपामुळे बेस्ट बस वाहतुकीवरती अवलंबून असलेल्या लाखो मुंबईकरांचे हाल तर होणारच आहेत। बोनससह कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, त्यावरती मार्ग निघत नसल्याने बेस्ट उपक्रमातील बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीकडून संपाचा निर्धार करण्यात आला आहे। नाही, आता सकाळी आमच्या आयुक्तांची या ठिकाणी बैठक झाली। कामगारांच्या मागण्या रास्त आहेत आणि त्या सुटल्या पाहिजेत। कुठेतरी काल पण मी म्हणालो की 2 पावलं प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी मागे यावं आणि 2 पावलं कृती समितीमुळे या ठिकाणी मागे यावं आणि सध्याची चाललेली बीएसटीची जी आर्थिक परिस्थिती आहे, या आर्थिक परिस्थितीतून कुठेतरी चांगल्या पद्धतीचा मार्ग निघेल असा विश्वास या ठिकाणी वाटतोय। प्रशासनाची बोलणी त्या ठिकाणी आमची चालू आहे, अजूनही आम्ही वेळ सोडलेली नाही आहे। नक्कीच या 2-3 तासामध्ये पॉझिटिव्ह निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी कळेल। प्रशासनाची बोलणी चालू आहे, पॉझिटिव्ह पद्धतीने एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थिती बीएसटीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी दिसेल। बीएसटीचा कर्मचारी हा दिवस रात्र उन्हामध्ये पावसामध्ये मुंबईकर जनतेला सेवा देत असतो, पण त्याला त्याचंही घर सांभाळायचं आहे आणि सातत्याने आम्ही आमचे प्रश्न उपक्रमासमोर मांडत आलेलो आहोत, पण कुठेही याचं सोल्युशन निघालेलं नाही आणि म्हणून आम्हाला हे संपाचं हत्यार उपसावं लागत आहे। संपाचं हत्यार नेहमी शेवटचं हत्यार असतं, हे पहिलं हत्यार आम्ही कधीच वापरत नाही आणि आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही ज्या वेळेला लढायला जात आहोत, मुंबईकर जनतेला होणारी गैरसोयीसाठी आम्ही माफी मागतो, पण आम्हाला नक्कीच हे वाटतं की मुंबईकर जनता आम्हाला समजून घेईल आणि आमच्या बाजूने उभे राहील। बरं, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। बेस्टचा क अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी करावी। 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची मास्टर ग्रेडमध्ये वेतन स्थिती जी आहे ती करावी। नवीन वेतन करारावरती तातडीनं वाटाघाटी सुरू करणं। 2016-17 आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा। कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढणं। अनुकंपा भरती सुरू करणं। तर कामगार नेते विश्वास उटगी आपल्याबरोबर या संदर्भात आधी सुद्धा चर्चा करत होते। विश्वास उटगी जी एकंदरीत आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांनी देखील पाहिलं की काय नेमक्या या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत। मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा संप केलेले होते। आजपर्यंत अनेक आश्वासनं देण्यात आली, मग या आश्वासनांची पूर्तता कोण होऊ देत नाहीये। ज्या प्रकारे तुम्ही म्हणालेत की अजय मेहता यांच्यापर्यंत अनेक वेळेला पोहोचू नाही, मात्र सरकार दरबारी आवाज जो तो तुमचा पोहोचतच नाहीये, मग या मागची नेमकी कारणं काय आहेत? हे पहा की बीएसटी ही ब्रिटिशांच्या काळापासून आहे आणि स्वातंत्र्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे बीएसटी ही नगरपालिकेच्या सर्व्हिसेसचा एक भागच म्हणून तो कायद्यान्वये होता। आता बीएसटी तोट्यात येण्याची कारणं ही प्रशासनाच्या एकूणच गलथानपणाचं एक निदर्शक आहे। त्यांनी ठरवून बीएसटी मोडून काढायचं ठरवलेलं आहे, अगदी ठरवून। हा बीएसटीचे एवढे प्रवासी आपण बघतो लटकलेले भरलेले आणि सगळे महामार्ग भरलेले असताना सुद्धा आता त्यांनी सिस्टमॅटिकली साबडाच केलेले आहे। त्यांना नवीन बसेस, खासगी मालकांच्या बसेस या ठिकाणी इंट्रोड्यूस करायचे आहेत। त्या इंट्रोड्यूस कशा करणार? बीएसटीच्या बसेस मोडून काढलं, सिस्टम मोडून काढल्याशिवाय
खासगी कंपन्यांच्या नवीन बसेस आणणार कशा म्हणून स्वतःची बीएसटी मोडायची. बर. फार मोठं करप्शन या ब्युरोक्रेसीमध्ये नोकरशाहीमध्ये आहे आणि ते राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने चालते. त्यामुळे बीएसटी तोट्यात आहे हे सांगणं, या तोट्याची सगळी अकाउंटेबिलिटी जे प्रशासन चालवणारे नोकरशाही आहेत त्यांच्यावर प्रामुख्याने येते. म्हणून मगाशी मी नाव घेऊन अजय मेहता हे जे काही कमिशनर आहेत म्युनिसिपल कमिशनर यांच्यावरती आहे. हे मुख्यमंत्र्यांचं पण ऐकतात आणि संपूर्ण मुंबई म्युनिसिपालिटीचं खाते व्यवहार बघतायत. आता ते जनहिताच्या दृष्टीने त्यांनी जी काही कामं करायची ते कुणाशीही बोलायला तयार नाहीत. तुम्हाला सांगतो आजच एक प्रेस क्लब म्हणजे पत्रकार परिषद विश्वास उडगी जी आपल्याकडे संध्या गोखले आणि सर्व मंडळी आपल्याबरोबर यावेळेला बेस्ट कर्मचारी युनियन जे आहे त्याचे अध्यक्ष शशांक राव देखील जोडले गेलेले आहेत. शशांकजी, वेळ खरं तर आपल्याकडे फार कमी, मात्र थोड्या वेळ आधीच तुम्ही दिलेली प्रतिक्रिया जी होती मुंबईकरांबाबत, तुम्ही एका बाजूला दिलगिरी व्यक्त करता, दुसरीकडे संपाचा हत्यारही उपसता. तर शिवसेना जी आहे त्यांचे जे कर्मचारी आहेत म्हणजे शिवसेना संघटनेचे ते देखील पूर्णपणे यामध्ये सहभागी नसल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता विश्वास उडगी यांनी मुद्दा उपस्थित केला की महापालिकेचीच बेस्ट सेवा म्हणून जी आहे त्याकडे पाहिलं जातं. मग इतक्या वर्षांपासून कुठल्याही प्रश्नांची जी आहे ती आतापर्यंत का कुठेही उत्तर मिळालेली नाही आहेत, का पुन्हा पुन्हा बेस्ट कर्मचाऱ्यांना संपावरती जावं लागतं? शशांक राव. मूलतः बीएसटीची सेवा मुंबईकर जनतेला देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या 134 जो कलम आहे तो सांगतो की जी काही तूट बीएसटीला होईल ती महानगरपालिकेने भरून काढायची आहे. बरोबर. आणि आतापर्यंत ज्या ज्या वेळेला जी तूट झाली होती ती जर महानगरपालिकेने भरून काढली असती तर आज ही परिस्थिती आली नसती. मूलतः जे हे लोक सांगतात की तोट्यात आहे, एका बाजूला तुम्ही तोट्यात म्हणता, दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला आम्ही आंदोलन करायला जातो तुम्ही मेस्मा आणता कारण एसेन्शियल सर्व्हिस आहे. तर तुम्ही एकदा ठरवा हा धंदा आहे की एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत. जर अत्यावश्यक सेवा असेल मग त्याच्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस कुठे येतं? मूलतः या लोकांना बीएसटी चालवायची नाही. या लोकांना यांच्या डोळ्यासमोर बीएसटीच्या जमिनी आहेत. वारंवार अनेक कमिटीची लोक सांगतात की एवढी प्रॉपर्टी आहे ते बिल्डरांना द्या, त्याच्यातनं पैसे घ्या आणि त्याच्यातनं बीएसटी चालवा. ही प्रॉपर्टी या मुंबईकर जनतेची आहे. या बीएसटीची कामगारांनी कष्टाने 4 डेपोचे 27 डेपो केलेले आहेत आणि पण ह्यांना फक्त बीएसटी विकून काढायची आहे. मूलतः गेले 1-2 वर्ष यांना म्हणजे नेमकं कुणाला? शशांक रावजी नाव घ्या. आपण एक प्रमुख मुद्दा जो आहे आमचं म्हणणं आहे की बीएसटीचा अर्थसंकल्प हा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करा असं आमचं म्हणणं आहे. ते एवढ्यासाठीच आहे की जर तो अर्थसंकल्प विलीन केला गेला तर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 35,000 कोटींचा आहे. त्याच्यामध्ये जर बीएसटीची सेवा लोकांना चांगल्या पद्धतीने मिळू शकेल, कामगारांना त्यांचा मोबदला चांगल्या पद्धतीने मिळू शकेल, पण ह्यांना हे करायचं नाही आहे. शशांक रावजी, नेमकं कुणाला विचारायचं नाहीये किंवा कोण प्रश्न ऐकून घेत नाही, थेट नावं सांगा. तुम्ही सातत्यानं म्हणताय यांना बेस्ट चालवायची नाहीये, नंतर यांना कुठलेही निर्णय घ्यायचे नाहीयेत, मग कोण आहे या सगळ्यांच्या मागे आणि मुंबईकरांना वेठीला धरणार? महानगरपालिका शिवसेनेची आहे. बीएसटी कमिटीमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. आणि जर ते हे सांगत असतील की त्यांच्याकडनं होत नसेल मग नक्की कोणी करायचं हे सर्व, हा प्रश्न आहे. ज्या वेळेला बीएसटीचं बजेटचं विलिनीकरणाचा प्रस्ताव 2017ला बीएसटी कमिटी आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये पारित झाला, त्याच्यानंतर आतापर्यंत तो सरकारकडे पाठवला गेलेला नाही अंमलबजावणीसाठी. आणि हीच शिवसेना सरकारमध्ये सुद्धा सत्तेमध्ये आहे. पण मला आठवत नाही की गेल्या 6 वर्षामध्ये एकाही आमदारांनी हा विलिनीकरणाचा मुद्दा समोर आणलाय म्हणून. बिलकुल नाही. आज 2007 नंतर भरती झालेले जे कामगार आहेत त्यांना आम्ही सांगतो की 7930च्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्व लक्ष प्रभावाने त्यांची फिक्सेशन करण्यात यावं. कारण या लोकांचा पगार एकदम कमी आहे, त्यांना त्यांचं घर चालवणं मुश्किल आहे, कर्जबाजारी झालेले आहेत हे कामगार, पण यांच्याकडे शिवसेना लक्ष द्यायला तयार नाही आहे. आज कामगार रिटायर होतो,
अडीच वर्ष आज कामगारांना रिटायर होऊन झालेले आहेत, त्यांचे ग्रॅज्युटी द्यायला हे लोक नाही सांगतायत आणि कारण देतात की पैसा नाही. महानगरपालिकेची जर बीएसटी बरं, नक्कीच शशांक रावजी, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार महापालिकेची इच्छा नाहीये, बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न महापालिका सोडवू शकते, मात्र त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं जात नाहीये. विश्वास उटगींचं म्हणणं आहे की अजॉय मेहतांना आपण अनेक वेळेला सर्व प्रश्न मांडली, मात्र त्याचं उत्तर त्यांच्याकडे देखील नाहीये. मात्र आपण पाहूयात की येत्या काळामध्ये 2 दिवसांचा संप खरोखरच त्याला काही फळ येतं का, कारण यापूर्वी अनेक बैठका झाल्या, मात्र कुठल्याही प्रकारचं त्यातून जे आहे ते उत्तर मिळालं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा तोडगा त्यातून निघालेला नाहीये. या 2 दिवसांच्या संपानं तरी बेस्ट प्रशासनाला असलेल्या अडचणी सोडवण्यात यश येतं का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. खूप खूप धन्यवाद विश्वास उटगीजी आणि शशांक रावजी. बातमी आणि बरंच काही मध्ये आपण चर्चेत सामील झालात त्यासाठी. तर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.